एम.एम.व्ही थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ट्रॅक्टरचे इंजिन कशा प्रकारे कार्य करते याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। ट्रॅक्टर इंजिन हे पेट्रोल किंवा डिझेल मिश्रण हवेच्या सोबत जळून काय ऊर्जा निर्माण करते आणि या यांत्रिक गतीमध्ये रूपांतरित करते। ही गती इंजिनच्या आउटपुट शाफ्टच्या द्वारे म्हणजेच गिअर आणि शाफ्टच्या सिस्टीमद्वारे ट्रॅक्टरच्या चाकापर्यंत पोहोचते, त्यामुळे ट्रॅक्टर चालते। आता अधिक तपशील तर इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचे मिश्रण तयार होते आणि ते जळून ऊर्जा निर्माण होते। त्यानंतर ऊर्जा रूपांतर, या ऊर्जेचा वापर पिस्टन आणि क्रँकशाफ्टद्वारे यांत्रिक गतीमध्ये रूपांतर केला जातो। आता पॉवर ट्रान्समिशन तर इंजिनकडून निर्माण झालेली ही गिअर आणि शाफ्टच्या सिस्टीमद्वारे ट्रॅक्टरच्या चाकापर्यंत पोहोचते। आता ट्रॅक्टरचे नियंत्रण ड्रायव्हरच्या कॅबिनमधील कंट्रोल कन्सोलद्वारे ट्रॅक्टरमध्ये नियंत्रण हे केले जाते। आता ट्रॅक्टरचे प्रकार, ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन हे दोन्ही वापरले जातात। डिझेल हे इंजिन जास्त प्रमाणात वापरतात। आता या ट्रॅक्टरचा उपयोग शेती, मशागत आणि इतर कामासाठी सर्रास केला जातो। तर अशा प्रकारे मी तुम्हाला ट्रॅक्टरचे इंजिन कशा प्रकारे कार्य करते याविषयी संपूर्ण माहिती करून दिली आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल एम.एम.व्ही थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील। धन्यवाद।